मुंबईकरांसाठी दिशादर्शक अशा प्रकारचा आजचा कार्यक्रम आणि चावी वाटपाचा समारंभ आहे। कारण मुंबईमधला खास करून मराठी माणूस आज बिल्डरच्या कचाट्यात त्या ठिकाणी सापडतो। इमारती एकतर उभ्या होत नाहीत, भाडेकरू बाहेर गेला तर भाडी मिळत नाहीत आणि बिल्डर जे घर देतो त्यापेक्षा स्वयंपुनर्विकासातना दुप्पट जागेचं घर त्या ठिकाणी मिळतं। हा आदर्श आर्यावर्त इंद्रप्रस्थ सोसायटीने आज प्रत्यक्षात करून दाखवला। मग त्यांची असणारी त्या ठिकाणची जागा त्याच्या दुप्पट जागा आज त्यांना त्या ठिकाणी मिळते। दर्जेदार अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन्स 2.5 वर्षामध्ये प्रकल्प पूर्ण आणि स्वतःचा पुनर्विकास, स्वतःच आत्मनिर्भर हाऊसिंग म्हणून स्वतःचं घर निर्माण करणं, अशा अर्थानं आजचा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे। मुंबईमध्ये आज अनेक मोडकळीस आलेल्या इमारती आहेत, ज्या पुनर्विकास करू इच्छितात त्यांच्यासाठी स्वयंपुनर्विकास ही सुवर्ण संधी आहे। आणि याकरता येणाऱ्या अडचणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवल्यात। 18 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या स्वयंपुनर्विकासाच्या संदर्भात होत्या, त्यापैकी 16 GR माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढले। अर्थपुरवठा करायला मुंबई जिल्हा बँकेला नोडल एजन्सी म्हणून त्या ठिकाणी नेमलंय। आता 1600 प्रस्ताव मुंबई जिल्हा बँकेकडे स्वयंपुनर्विकासाचे आलेले आहेत। त्यापैकी 36 प्रकल्पांना आम्ही कर्ज मंजूर केलंय आणि जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून सांगायला मला अभिमान वाटतो की 12 इमारती आमच्या अर्थपुरवठाच्या साह्यातनं उभ्या राहिल्यात, ज्यांना जास्तीच्या जागा मिळाल्यात। उदाहरणार्थ दाखल सांगायचं तर गोरेगावला अजित कुमार सहकारी सोसायटी 400च्या घरात राहणाऱ्यांना 450 पण बिल्डर देऊ शकत नव्हता। स्वयंपुनर्विकासातनं 800च्या घरात राहायला गेले। गेल्या 10 दिवसापूर्वी मी श्रद्धानंद रोडला आमदार पराग अळवणी यांच्या समवेत चावी वाटप समारंभ असाच केला। 360 स्क्वेअर फीटात असणाऱ्या नंदादीप सोसायटीचे रहिवासी 1400 स्क्वेअर फीटाच्या घरात राहायला गेले। अभिलाषा सोसायटी आहे, चारकोपला 290 बैठक घर म्हाडाचं होतं, 920 स्क्वेअर फीटात जाणार आहेत, 20 माळे उभे राहिलेत। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की पुढच्या आठवड्यात 8-10 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री स्वतः चाव्या वाटप करायला चारकोपला त्या ठिकाणी येणार आहेत, तशी विनंती त्या सोसायट्यांनी केली। आणि श्वेतांबरा नावाची त्या ठिकाणची सोसायटी आहे, तिचा चावी वाटप समारंभ सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होणार आहे। सांगायचं तात्पर्य की स्वयंपुनर्विकासाला मुख्यमंत्री देवेंद्रजी प्रमोट करतायत, राजाश्रय देत आहेत, शासनाच्या अनेक सवलती इन्सेंटिव्स देत आहेत। अर्थपुरवठा जिल्हा बँकेले करते, वन विंडो झाले, तथापि अनेक अजून काही अडचणी आहेत, प्रश्न आहेत, ते सुद्धा समजून घेऊन काही दिवसातच माननीय मुख्यमंत्री महोदय बैठक लावून हे सर्व आणखी काही ज्या अडचणी राहिल्यात त्या सोडवणार आहेत, शासन निर्णय करणार आहेत। त्याचबरोबर राज्य सहकारी बँक 1,500 कोटी या स्वयंपुनर्विकासाला देते। केंद्राचे सहकार मंत्री अमित शाह साहेब हे पुढच्या 8-10 दिवसात दिल्लीला बैठक लावून NCDCच्या माध्यमातून 1,000 कोटी देत आहेत। त्याच्यामुळे स्वयंपुनर्विकासाचंही अभियान जे आहे ते आणखी ताकदीनं गतीनं पुढे जाणार आहे। आपल्या माध्यमातून माझं मुंबईकरांना आव्हान आहे की आपण बिल्डरच्या दारात जाण्यापेक्षा जो आदर्श आर्यावर्त इंद्रप्रस्थने या ठिकाणी स्वतःची इमारत स्वतः विकसित केलं आहे, यांनी तर आदर्श असा केला की पैसे पण घेतले नाहीत, परंतु अर्थपुरवठ्यासाठी मुंबई जिल्हा बँक आपल्यासोबत आहे, राज्य सहकारी बँक आपल्यासोबत आहे, राज्य सरकारचा केंद्र सरकारचं पाठबळ आपल्याला आहे। आपण पुढे या, गृहनिर्माण संस्थांनी स्वतः पुनर्विकास करा, आम्ही सारी ताकद या ठिकाणी आपल्या मागे उभी करू। आज पालकमंत्री आशिष शेलार आले होते, त्यांनी या ठिकाणी पालकमंत्री म्हणून या अभियानाला ताकद देण्याचं ठरवलं आहे आणि ज्या स्वयंपुनर्विकासातल्या इमारती आहेत त्यांना तंटामुक्त सोसायटी म्हणून
1 लाखाचं बक्षीस सरकारच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं आहे आणि त्याच्यामुळं हे अभियान वाढतं आहे, गती घेतं आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य माझी मीडियाला विनंती असेल की आपल्या माध्यमातून सुद्धा स्वयंपुनर्विकास कसं सर्वसामान्यांच्या फायद्याचं आहे हे लोकांपर्यंत पोचवा आणि आमच्या अभियानाला आपणही साथ द्या अशा प्रकारची नम्र विनंती आहे. मी या सोसायटीचे अध्यक्ष विलास मरकड असतील, विशाल मरकड असतील, सेक्रेटरी बाळकृष्ण देवरे असतील, खजिनदार रत्नाकर वळीकर असतील आणि त्यांच्या सर्व कमिटी मेंबर सभासदांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मेहनतीतून 2.5-3 वर्षात स्वतःची इमारत स्वतः उभी केली. सर, 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर स्वयंपुनर्विकासाची संकल्पना ही तुमच्याच कार्यालयात तुमच्या डोक्यातनं निघाली आणि आज अशा इमारती पूर्ण होताना एक समाधान वाटतं का? आणि दुसरीकडे जर स्वयंपुनर्विकास होत असताना अनेक बिल्डरांच्या पोटावर पाय पडतो, त्यामुळे त्यांच्या नाराजी आणि रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागतंय का? निश्चितपणे एक वेगळा आनंद माझ्या आयुष्यात जे काही केल्याचा आनंद मिळतो त्यात सर्वाधिक आनंद आणि समाधान मला ज्या वेळेला स्वयंपुनर्विकासाची चावी देतो आणि जेव्हा सर्वसामान्य माणूस घरात जातो त्यावेळेला वाटतो. आपल्याला सांगायला आनंद वाटतो जेव्हा माता भगिनी आम्हाला ओवाळतात कार्यक्रमाला आलो की त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात जे आनंद असतो आम्ही बघतो ते आम्हाला हे स्वयंपुनर्विकास ताकदीनं पुढे नेण्यास प्रेरणा देतं. त्याच्यामुळं हा आनंद हे समाधान अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. आणि एक गोष्ट खरी आहे की बिल्डरना त्यांचं नुकसान होतं आहे, त्याच्यामुळं ती मोठी लॉबी याच्या विरोधात सक्रिय होतीच. स्वयंपुनर्विकासाच्या सवलती कशा मिळू नये, परवानग्या कशा मिळू नये, अर्थपुरवठ्यात अडचणी कशा येतील, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्याकडे आर्थिक सत्ता असल्यामुळे दबावाचं राजकारण, अडथळे निर्माण करणं. परंतु या सगळ्यावर आम्ही मात करतो आहे आणि याचं सगळ्याचं गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाचं शक्तिस्थान असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. ते कुठल्याही परिणामांची पर्वा न करता स्वयंपुनर्विकासाला ताकद देत आहेत, निर्णय घेत आहेत, पैसे देत आहेत आणि त्याच्यामुळे अशा किती लॉबी आल्या जिथे जनभावना असते, लोकभावना असते, तिथे अशा सगळ्या लॉबी त्या ठिकाणी पडून राहतात. सर, या ठिकाणी मुलुंडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोंढे आहेत ते वाढलेले आहेत. याच्या संदर्भात देखील तुम्ही पालकमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे नक्की? नाही, खरं आहे की मुंबईकर जो आहे, विशेषतः मुंबईतला मराठी माणूस हा बाहेर जाता कामा नये आणि केवळ मराठी माणसाचं हिताचं बोलून चालत नाही, कृती करावी लागते. आज ह्या अभियानातनं मुंबईतला मराठी माणूस मुंबईतच राहायला मोठी मदत होणार आहे. कारण छोट्या घरात कोण राहतो? आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारा आमचाच माणूस. आणि त्याला जर मोठं घर मिळणार असेल तर तो कशाला बाहेर जाईल? परंतु परिवार वाढतो, कुटुंब मोठं होतं आणि मग 250, 300, 400 स्क्वेअर फीटात भागत नाही म्हणून तो कुठेतरी लांब मोठं घर घ्यायला जातो इथलं विकून. मला वाटतं तो परागंदा होता कामा नये. याची काळजी या अभियानात त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्याच्यामुळं मला वाटतं हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी करा असं माझं आव्हान आहे. आणि मुलुंडमध्ये सुद्धा मुलुंडच्या सगळ्या इमारती या स्वयंपुनर्विकासातून पुनर्विकसित करा. आमचे नगरसेवक गंगाधरी इथे आहेत, आमचे नगरसेवक प्रभाकर शिंदे आहेत. त्यांनाही मी आवाहन केलं आहे की तुम्ही याच्यासाठी पालकत्व घ्या. तुम्हाला जेवढा अर्थपुरवठा लागेल तेवढा हाऊसिंग सोसायट्यांना मुंबई जिल्हा बँक, राज्य सहकारी बँक आणि राज्य सरकार करेल हा शब्द त्यांना मी दिला आहे. आणि हे अभियान या ठिकाणी मुलुंडमध्ये गती घेऊ अशा प्रकारची अपेक्षा आहे. कारण पूर्वरंग सहकारी गृहनिर्माण संस्था इथेच मुलुंडची, जिल्हा मुंबई जिल्हा बँकेने अर्थपुरवठा केला, ती उभी राहिले. आणि मला वाटतं अभियान मुलुंडसारख्या सुसंस्कृत अशा या विभागात गती घेईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला वाटतं एकनाथ शिंदेंची वकिली संजय राऊतांनी कधीपासून घेतली? त्याने उद्धव ठाकरेंची काळजी करायची सोडून आज एकनाथ शिंदे साहेबांची काळजी करतायत. पण त्यांच्या निष्ठा नेमक्या कोणाशी आहेत? उद्धव ठाकरेंचं गुणगान गायच्याऐवजी शरद पवारांच्या तिकडे मांडीला मांडी लावून बसतात. त्यांच्याशी निष्ठा वाहिल्यात. नेमके आपण कोणाबरोबर आहात ते सांगा. तुम्ही आगी लावायचा धंदा वक्तव्यात न करता याच्या पलीकडे संजय राऊत काही करत नाहीत. लोकांच्या हिताचं विकासाचं कधी बोललेलं माहीत नाही, एखादं रचनात्मक काम केलेलं माहीत नाही. आज याची टोपी त्याला, याच्यावर टीका, त्याच्यावर टीका. लोकांना वीट आलाय. संजय राऊत टी व्ही समोर आले की लोक स्विच ऑफ टी व्ही करतात.
एवढं त्या ठिकाणी लोकांना त्यांच्या भांडखोर वृत्तीचा वक्तव्याचा कंटाळा आला आहे। शिंदेंची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्रित आहोत। महाराष्ट्रातल्या जनतेनं जनाधार दिलाय विकासासाठी, आम्हाला भांडण्यासाठी नाही, याची पूर्ण जाणीव आणि भान आमच्या तिन्ही नेत्यांना महाराष्ट्राला आहे। संभ्रमच निर्माण करायचा आहे, स्वतः आता काय करता येत नाही, मग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काही अशा प्रकारचा विसंवाद करून काही होतंय काय, संभ्रम निर्माण होतोय काय, अशा प्रकारचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न आहे, परंतु ते होणार नाही याचं संजय राऊतांना भान नाही, कल्पना नाही। मुख्यमंत्र्यांमध्ये आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि याच विसंवादातून सरकार आहे ते अस्थिर आहे। कुठल्याही प्रकारचं सरकार अस्थिर नाही, सरकार अत्यंत भक्कम आहे। तिन्ही नेते एकत्रित आहेत। आम्हाला काय मिळतंय यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे याची आम्हाला चिंता आहे। त्याच्यामुळे कुणीही काळजी करू नये, तिन्ही नेते एकत्रित भक्कम आहेत, महायुती भक्कम आहे। राज्यातल्या जनतेला आणि मुंबईच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत, त्यांनी चिंता करायची कारण नाही। आपली शिवसेना खिळखिळी उभाटा झाले त्याची चिंता करा। नाही, मला वाटतं ते त्यांचं व्यक्तिगत वक्तव्य आहे की पक्षाची भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं। कारण मला वाटतं त्या ठिकाणी आपल्या गुलाबरावांनी सांगितलं की त्यांची ती व्यक्तिगत भूमिका असावी। एकनाथ शिंदे साहेब ज्या वेळेला भूमिका जाहीर करतील तेव्हा ती पक्षाची असेल, परंतु मला अजिबात असं वाटत नाही की जी विचारधारा उद्धवजींनी गुंडाळली ती विचारधारा सोडल्यामुळे शिंदेनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे। आता पुन्हा हिंदुत्वाची विचारधारा, पुन्हा बाळासाहेबांचा विचार पूर्ववत ते घेणार आहेत का, हा खरा प्रश्न आहे। अशोक चव्हाण यांच्याबाबत बरीचशी प्रतिक्रिया आता उमटते, कारण अशोक चव्हाणांचं एक वक्तव्य आहे की महानगरपालिका आम्ही स्वतंत्र लढू शकतो। त्यावर हेमंत पाटील म्हणाले की तुम्ही लढवाल तर आम्ही पण लढू शकतो। मला वाटतं अशोक चव्हाणांची भूमिका ही काही पक्षाची अधिकृत भूमिका असावी असं मला वाटत नाही, आणि त्यावर प्रतिक्रिया दिलेली हेमंत पाटलांची भूमिका पण अधिकृत असावी असं वाटत नाही। प्रत्येक नेत्याला वाटत असेल की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देता यावा म्हणून तशा प्रकारची भावना असू शकते, परंतु या संदर्भात युती असावी की नसावी हे पक्षाचे प्रमुख आणि महायुतीचे तिन्ही नेते एकत्रित त्या ठिकाणी ठरवतील, तीच भूमिका असेल। माणिकराव कोकाटे म्हणतात की भाजप माझ्यासाठी लकी पक्ष नव्हता, सगळे भाजपमध्ये जातात, जिंकून येतात, मी गेलो, माझ्या बाबतीत असं घडलं। कधीही आपण राज्याचे मंत्री झाला नसतात, भाजपने सरकार बनवायला पुढाकार घेतला म्हणून आपण त्या ठिकाणी मंत्री झालात, त्याच्यामुळे भाजपच्याच पायगुणानं आपण मंत्री झालात याची जाणीव आणि भान त्या ठिकाणी माणिकराव कोकाटेंनी ठेवावं। भाजपने सरकार बनवलं म्हणून तुम्ही मंत्री आहात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।